जय हिंद, जय सनातन, जय महाराष्ट्र. बंधू आणि भगिनींनो, सध्या परतीच्या पावसाचे दिवस आहेत. परतीचा पाऊस मागील 10 वर्षामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये शेतकरी लोकांना चांगल्या प्रकारचं सहकार्य करून गेलेलं आहे. परंतु यावर्षी परतीच्या पावसाने फार मोठा हात असा दिला म्हणता येईल, की शेतकरी राजा पहिलेच वालाचिम झालेला आहे. आता शेतकरी राजाकडं पर्यायच राहिला नाही. एवढा ओला दुष्काळ गेल्या 20-25 वर्षामध्ये परतीच्या पावसामध्ये तरी झालेला नाही आहे. पण यावेळेस खूपच मोठ्या प्रमाणामध्ये हा परतीचा पाऊस झटका देऊन चाललेला आहे. आलेली पिके नेस्तनाबूत करून टाकलेली आहेत. या दसऱ्याच्या पिरियडमध्ये पहिला कापूस वेचणीचा थर घरामध्ये लागतो, तो यावेळेस अशक्य वाटतं आहे. आणि शेतकरी राजाने जेवढी मेहनत केली ती पूर्णच्या पूर्ण खरोखर पाण्यात गेलेली. आणि असं म्हणायला हरकत नाही, एकाने मारलं आणि एकाने चोंबाळलं अशातला भाग हा या ठिकाणी झालेला आहे. आणि शासनाच्या आजच्या महागाईचा हिशोब बघता शासनाने जो काही गेल्या 10 वर्षामध्ये शेतकरी बांधवासाठी हिताचे कार्य जे केलेले आहे, असे ठोस कार्य कुठलेच नाही. त्यांच्या सोयाबीनला भाव नाही, त्यांच्या कापसाला भाव नाही, त्यांच्या ऊसाला भाव नाही. आणि त्यांच्या उत्पादनापासून तयार होऊन आलेल्या मालाला त्यांना घ्यायसाठी GST भरावं लागते. म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे की नाही. शेतकरी बगर GSTचा माल व्यापाऱ्याला विकतो आणि त्या व्यापाऱ्याकडून तयार झालेला माल जर घ्यायचा आहे, समजा तेलाचं थैलं जर घ्यायचं किंवा हेच सोयाबीन उद्या शेतकऱ्याला विकत घ्यायचं, तर त्याला GST द्यावं लागते. म्हणजे शेतकऱ्याकडून घेतल्या जाणाऱ्या मालाला GST नाही आणि व्यापाऱ्याकडून घेतल्या जाणाऱ्या मालाला GST आहे. गहू घ्यायचे असतील पेरायला त्याला GST आहे, ज्वारी घ्यायची त्याला GST आहे. म्हणजे शेतकरी एक तर निसर्ग तर मारायलाच लागला आहे, त्यात शासनही मारायला लागलं आहे. आणि मी मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये सरकारला तीच विनंती केली की बाबा GST किंवा जो कुठला कर असेल तो नगण्य स्वरूपामध्ये करा किंवा 0 स्वरूपामध्ये करा. जर तुम्ही 24% आणि 25%, 30% आणि 50% GST लावली तर शेतकरी करणार काय? ज्या शेतीच्या बळावर तो जीवन जगतो, ज्या सगळ्या जगाला जगवतो, तो शेतकरी राजा जर उपाशी राहायची वेळ जर आली तर मग किती अवघड परिस्थिती आहे. सरकारने या गोष्टीकडं गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. नुकसान भरपाई देताना सुद्धा विचारपूर्वक या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून नुकसान भरपाई द्यायला हवी. आज सोयाबीन काढणीला आलं होतं, कापसाची वेचणी जवळ आली होती. पहिली वेचणी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये आली असती, काही दिवसात तूर घरात आली असती आणि हे सर्वच्या सर्व पीक नैसर्गिक आपत्ती आहे ते आम्ही मान्य करायला तयार आहेत. पण तुम्ही कुठल्या तरी पर्यायी मार्गाने शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने विचार करून आज त्यांच्या घरामध्ये 2-2 वर्षापासून सोयाबीन पडलेलं आहे. 4,000च्या पुढं भाव नाही आहे. आणि विशेष म्हणजे सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे जे 4,000 आणि 5,000 रुपये 10 वर्षापूर्वी सोयाबीन होतं, त्याचा भाव आजही तोच आहे. आणि त्यावेळेस
तेलाचा पॅकिंग पुडा 80 रुपयाला 70 रुपयाला होता. आज तो 120-150 रुपयापर्यंत आहे. म्हणजे आणि त्याला GST आहे परत. म्हणजे शेतकऱ्याचा सोयाबीन विकत घ्यायला तुम्ही शेतकऱ्याला GST देत नाहीत, पण कंपनीतून व्यापाऱ्याकडून तयार होऊन आलेला माल जो आहे त्याला तुम्ही GST लावता. म्हणजे शेतकऱ्याला जर घ्यायचं आहे तर त्यांनी GST द्यायची आणि त्याचा माल जर द्यायचा तर त्यांना फुकट द्यायचा. म्हणजे ही कोणती पद्धत झाली? त्याला बी तर GST द्यायला पाहिजे की नाही तुम्ही मग? नाही तर मग हा जो कर पद्धती कर प्रणाली ही आचार्य चाणक्य यांच्या अर्थशास्त्रानुसार तिला झिरो करण्यात यावं. आता जसे तुम्ही ते रोटी, ब्रेड, पाव, दही, दूध याच्यावर जशी झिरो GST केली, तशी जे जीवनावश्यक वस्तू आहे शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या आहेत, बियाणं, औषधं वगैरे हे जे आहे यांना बिना GST करा, जेणेकरून त्यांना उपासमारीची वेळ येणार नाही, आत्महत्येची वेळ येणार नाही. आज सोन्याचा भाव लाखाच्या पलीकडे गेलेला आहे. 30-40 वर्षापूर्वी 1 क्विंटल कापूस मार्केटमध्ये घेऊन जायचं आणि 1 तोळा सोनं घेऊन यायची अशी परिस्थिती होती. आज 1 तोळा सोनं विकत घेण्यासाठी 10 क्विंटल कापूस जरी दिला तरी 1 तोळा सोनं येऊ शकत नाही. शासनाने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. जो काळा पैसा विदेशामध्ये पडलेला आहे किंवा देशाच्या बाहेर नीरव मोदी असेल, त्याच्यानंतर तो हर्षित मेहता असेल, आणखी जे कोणी तिलगी असेल, यांचा जो पैसा पडलेला आहे बँकेमध्ये, विदेशी बँकामध्ये भारताच्या बाहेर, तो भारताची मालमत्ता आहे. तो विजय माल्या त्याचा पैसा पडलेला आहे. म्हणजे हा पैसा जनतेचा असताना विदेशामध्ये निरुपयोगी पद्धतीनं पडलेला आहे. तो आणून ह्या जनतेच्या फायद्यासाठी वापरायला हरकतच नाही ना. तो स्विस बँकेमध्ये पडलेला पैसा आहे, पंडित नेहरूच्या काळापासून पडलेला पैसा आहे. अनेक आमदार खासदाराचा पैसा त्या स्विस बँकेमध्ये, आणखी कुठल्या तरी देशाच्या बँकेत असतील, ब्रिटनच्या असन, चीनच्या असन, झालं तर श्रीलंका, बांगलादेश, ज्या देशामध्ये कोणी चिल्लर समजून त्या देशामध्ये हात घालणार नाही अशा देशामध्ये सुद्धा विदेशामध्ये पैसा असू शकतो. हा काळा पैसा भारतामध्ये येणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून सर्वसामान्य जनतेचा त्याच्यामध्ये फायदा होईल. आणि महत्त्वाची गोष्ट, वस्ती वसवताना नदी, नाला, ओढे याचा विचार करून महापालिकेने, ग्रामपंचायतीने वस्ती वसवण्यासाठी परवानगी द्यायला पाहिजे. नाल्याचं स्वरूप आता मोठमोठ्या महानगरामध्ये पूर्वीचे नाले जे होते ते 30-30 फुटाचे नाले होते. आज ते 5 फुटाच्या नालीमध्ये. मग वरून येणारं 30 फुटाचं जे पाणी, त्याचं स्वरूप जे ते बदलणार आहे का? ते वाहणारच आहे ना. मग ते पाणी वस्तीत शिरणार नाही तर काय वस्तीच्या बाहेर जाईल? हे अतिक्रमण हटवायला पाहिजे ना. कोणी उठलं की प्लॉटिंग करत आहे, ओढं पाहत नाही, नाली पाहत नाही, नदी पाहत नाही, महानदी पाहत नाही, प्लॉटिंग सुरू, लगेच वर्ष 6 महिन्यात वस्ती तयार. आणि पाऊस पडला, अचानक पाणी घरामध्ये शिरलं की मग दांगडू किंवा वस्तीमध्ये पाणी शिरलं. अरे तुम्ही पाण्याच्या हद्दीमध्ये गेलात ना. ही महापालिकेची, ग्रामपंचायतची, नगरपंचायतची सगळ्याची जबाबदारी. त्यांनी अशा नदीकाठी, ओढ्याकाठी वस्ती करायला परवानगी द्यायला नाही पाहिजे. भले तो बिल्डरचं का घर असत नाही, त्यांनी 50 फूट खाली खोदून जरी बांधकाम केलं तरी त्याला ती परवानगी द्यायला नाही पाहिजे. तर पाणी कुठं जाणार आहे? ते शेवटी वस्तीमध्येच ना.
मग त्याच्यामधून साप, विंचू, बेडक फिडक काय काय असतील त्याच्यामधून घुशी वगैरे हे प्राणी माणसावर हल्ले करणार ना. तुम्ही त्यांच्या हद्दीमध्ये गेल्यामध्ये निसर्गाची हद्द तुम्ही तोडून पार करून त्याच्यामध्ये शिरायला लागले आणि परत ओरड करायची म्हटल्यावर अवघड आहे ना. ठीक आहे, शेतकऱ्याचं पाणी शेतामध्ये आलं वगैरे, पण त्या नदीचं रुंदीकरण करा, खोदीकरण करा, तिला खोदून घ्या, चौडं करा. ते तिथल्या ग्रामपंचायत ज्या हद्दीमध्ये ग्रामपंचायत आहे, ज्या हद्दीमध्ये ती नदी आहे, त्या हद्दीतल्या ग्रामपंचायतवाल्याने हे काम करायला पाहिजे ना, जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे की आपण नदीची हद्द सोडून आपलं शेत राखलं पाहिजे. आपण नदीच्या पात्रात जर गेलो तर ती एक ना एक दिवस स्वतःचं पात्र दाखवणारच ना. त्याच्याकरता शेतकरी बांधवांनो, आपण सुद्धा आपल्या पद्धतीने आपल्या हद्दीमध्ये कार्य करा. भरपूर शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, नदीपात्रामध्ये शेती वाढवलेली, गाळ वगैरे टाकून बरेचसे प्रकार करून, आणि मग शेवटी काय होते, असे प्रकार होते. आता त्या नदीचं रुंदीकरणच केलं नाही, तिला खोदलंच नाही, थोडं थोडं 10-10 फूट 20-20 फूट दोन्ही बाजूनं जर खोदलं पात्राच्या, तर पाणी हे व्यवस्थितरित्या जाईल. आणि त्या नदीकाठची अनावश्यक झाडी, तुम्ही बांधावर झाडी ठेवायला तयार नाही, आणि त्या नदीच्या काठाला लागून तेवढी झाडी जमा झालेली, ती काढायची कोणी? मग ते प्रॉपरच्या ग्रामपंचायतनी काढायला पाहिजे. ज्या शेतकऱ्याच्या हद्दीमध्ये नदी येते त्यांनी ती झाडी काढायला पाहिजे, जेणेकरून ते पाणी आपल्या शेतामध्ये शिरणार नाही. काय होतं, त्या झाडीमध्ये कचरा गुंतला, पाणी पलटणार कोणाच्या शेतात? स्वतःच्याच आपल्या. ही झाडी काढणं गरजेची आहे. तुम्ही बांधावर झाडी ठेवा ना, हरकत नाही, परंतु नदीकाठची झाडी आणि तिचं रुंदीकरण, खुदाई हे गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या शेताचं नुकसान होणार नाही, आपल्या शेतकरी बांधवाच्या शेताचं नुकसान होणार नाही, पिकाचं नुकसान होणार नाही, शेत खंगाळणार नाही. अशा प्रकारच्या सुविधा ग्रामपंचायत, त्याच्यानंतर जे काही नगरपंचायत असन, महानगरपालिका असन, त्यांच्या हद्दीमध्ये जे शेत येत असतील, जशी आज जालना जिल्ह्यामधून शहरामधून कुंडलिका नदी वाहते, तिचं खोदीकरण व्हायला पाहिजे, रुंदीकरण व्हायला पाहिजे, तिच्या काठची वस्ती हटायला पाहिजे. किमान त्या नदीपासून 500 मीटर अंतरावरची वस्ती हटवणं गरजेचं आहे, जेणेकरून वस्तीत पाणी शिरणार नाही, दांगडो होणार नाही, आणि त्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण केलं जाणार नाही. कारण काय होतं की याच्यामध्ये एकमेकाच्या पोळ्या भाजल्या जातात, मग ते आणि जीव जातो विनाकारण. आता काल परवा मी बघितलं, सध्या असं वातावरण आहे की काही लोकांचे जनावरं तर गेलेच गेले, परिवारातले माणसंसुद्धा गेले. हो, ते मुख्य जनावराची काय चुकी? बांधलेले होते म्हणून ते जागीच फुगून मेले. ते जर मोकळे असते तर वाहून गेले नसते. अनेक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या हा धुमाकूळ घातलेला आहे परतीच्या पावसाने. महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि जालना जिल्ह्यातील बऱ्याचशा गावांचा संपर्क तुटलेला आहे, पुलं वाहून गेलेली आहेत. आणि 30 तारखेपर्यंत श्रीमान पंजाबराव डक यांच्या भाकितानुसार, हवामान अंदाजानुसार 30 तारखेपर्यंत पावसाचे प्रमाण सांगितलेले. रोज रात्री 2च्या नंतर हा पाऊस येणार म्हणजे येणार. सध्या त्यांच्या म्हणण्यानुसार बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे, आणि अरबी समुद्रामध्ये सुद्धा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. दोन्ही ठिकाणचं बाष्पीभवन होऊन वाऱ्याची तीव्रता ताशी 100 ते 150 किलोमीटर या वेगाने आहे. शक्यतो
घरावरली पत्रे, शेड असे उडून जाण्याची शक्यता आहे. जनावरं असतील त्यांना व्यवस्थितरित्या त्यांची काळजी घ्या. गावामध्ये आणून बांधा. शेतात असतील तर शेत जर नदीकाठी असेल तर त्या जनावरांना गावामध्ये मंदिराच्या आजूबाजूला कुठंतरी त्याची व्यवस्था करा. सर्व गावकऱ्यांनी मिळून या जनावरांची व्यवस्था लावायला पाहिजे. ग्रामपंचायतीने हस्तक्षेप करायला पाहिजे किंवा महापालिका, नगरपंचायत, नगरपरिषद अशा सर्वांनी मिळून या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून जीवितहानी होणार नाही. आणि शासनाने शक्यतो हा काळा पैसा आणण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत. जो आपल्या नेपाळ, श्रीलंका अशा पण देशामध्ये टाकलेला असू शकतो. अनेक वर्षापासून पडलेला पैसा आहे. तो भारतीय जनतेच्या हक्काचा पैसा आहे आणि त्यावर कुठल्याही आमदार खासदाराचा हक्क नाही. विशेष करून विदेशात टाकलेला पैसा हा चोरीचा पैसा ग्राह्य धरून तो सर्व जनतेच्या दृष्टीने, समाज कल्याणाच्या दृष्टीने परत आणावा अशी मी सर्व जनतेच्या वतीने शासनाला, माननीय मोदी साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या आदित्यनाथ योगी असतील, राजनाथ सिंग असतील, आणखी विदेश मंत्री जयशंकरजी असतील, यांना मी कळकळीची विनंती करतो की हा काळा पैसा होईल तिथपर्यंत शक्यतो लवकरात लवकर भारतामध्ये आणण्यात यावा, जेणेकरून जी देशामध्ये आज महागाई झालेली. आता मला एक थोडक्यात उदाहरण सांगायचं आहे की ज्या शेतकऱ्याचा ऊस कारखान्याला जातो, ते ऊस देताना त्या ऊसाला टॅक्स वगैरे कारखान्याकडून लागत नाही. त्याला फक्त मूळ किंमतच दिल्या जाते 2100-2200 रुपये. पण त्याला तो GST वगैरे दिल्या जात नाही शेतकऱ्याला. परंतु त्याच कारखान्यातून साखर तयार होऊन आल्यानंतर त्या साखरेला GST द्यावा लागत होती. म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट होती की नाही. आणि ह्या बऱ्याचशा गोष्टी काय असतात की कुठंतरी चुकत आहेत. त्या हिशोबाने शासनाने हा कर पद्धतीचा काहीतरी पर्याय मार्ग काढायला पाहिजे, जेणेकरून शेतकरी राजा सुखी तर सर्व जनता सुखी. ज्याच्या जीवावर पूर्ण देश जगतो तो सुखी पाहिजे. आज शेतकऱ्याला जर ज्या वस्तूच्या आधारे, सोन्याच्या आधारे तो बी बियाणाची, खताची उलाढाल करतो, ते सोनं घ्यायला त्याच्याकडे पैसा नाही. कारण पूर्वीच्या काळामध्ये 1 क्विंटल कापूस जर दिला तर 1 तोळा सोनं येत होतं. आज 1 तोळा सोनं घ्यायचं म्हटलं तर 10 क्विंटल कापूस जरी विकला तरी त्या शेतकऱ्याला 1 तोळा सोनं घेता येत नाही. ही आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे शेतकरी चौकडूनच मारला जातो. आणि मी परत एकदा शेतकरी बांधवाला सुद्धा विनंती करतो की तुम्ही नदीपात्राच्या हद्दीत जाऊ नका. आणि शासनालाही सांगतो की कुठल्याही बिल्डरला नदीपात्राच्या हद्दीमध्ये परवानगी देऊ नका वस्तीसाठी. मी 2 वर्षापूर्वी पुण्याला गेलो होतो बा. तिथला किस्सा सांगतो तुम्हाला. तर नेमकंच काय झालं होतं, त्या ठिकाणचं ते पाणी वगैरे सगळं निघलं होतं वस्तीतलं. तर मी भाषाला भेटायला गेलो. आजारी झाला होता भाषाला आजार होता. आम्ही सगळा परिवार भेटायला गेलो पुण्याला, सांगवी परिसरामध्ये. त्या ठिकाणी गेलो असताना त्या वस्तीमध्ये ज्यावेळेस शिरलो आम्ही, त्यावेळेस पूर्ण माशाचा वास येत होता आम्हाला त्या वस्तीतून.
म्हटलं हो इकडं काय मासेच विकते काय, म्हटलं हे कोळीवाडा आहे का काय, म्हटलं काय आपण मुंबईला आलो चुकीच्या जागी म्हटलं. तर मग तिथं एका माणसाला विचारलं, म्हटलं हो वास कसं काय. ते म्हणे 15 दिवस पाणी या वस्तीमध्ये होतं म्हणे. म्हटलं 15 दिवस कसं काय. ते म्हणे रात्रीच पाणी आलं म्हणे नदीला. त्या सांगवीमधून एक नदी वाहती आणि सांगवीच्या वरती कुठंतरी एक धरण आहे, त्या धरणातून रात्रीच पाणी सोडण्यात आलं होतं. रात्री पाणी सोडण्यात आल्यामुळं काय झालं की सर्व लोक गाढ झोपेमध्ये असताना ते पाणी सुटलं गेलं आणि त्याच्यामुळं काय झालं की रात्रीमध्ये 20 फूट पाण्याची पातळी पार करून ते पाणी लोकांच्या घरांनी घुसलं होतं. माझा भासा 3ऱ्या मजल्यावर राहत होता. आम्ही 3ऱ्या मजल्यावर गेलो तर खरोखर त्या 3ऱ्या मजल्याच्या ज्या पायऱ्या होत्या का नाही, 2 मजले पार करून 3ऱ्या मजल्याच्या अर्ध्या पायऱ्या पाण्यामध्ये डुबल्याच्या अशी निशाणी झाली होती त्या पाण्याची तिथं. आणि महापालिकेनं सुद्धा तिथं मार्किंग करून गेले होते किंवा एवढ्या पातळीला पाणी होतं म्हणून. म्हणजे नदीकाठी तुम्ही अतिक्रमण केलं तर ह्या घटना घडणार, जीवितहानी होणार. त्यामुळे किमान नदीपात्राच्या दोन्ही बाजूने 500 मीटर किंवा MSCBचे 5 पोल अंतरावर वस्ती व्हायला पाहिजे. त्याच्या पलीकडे वस्ती जर झाली ती शासनाने त्याची रिक्सच घ्यायला नाही पाहिजे, माझं हे म्हणणं आहे. तुम्ही जर समजा नियम तोडून जर वागायला लागले तर ती चुकी कोणाची, आपली. आपण त्या हद्दीमध्ये जायला नाही पाहिजे ना. आपण जंगलामध्ये राहायला गेलो, जंगलामध्ये प्राणी आले, वाघ, सिंह, हत्ती, घोडा, आणि मग ओरडायचे व इथं प्राणी यायलाच नव्हते पाहिजे. अरे आपण त्या हद्दीत गेलोत ना, त्यांच्या हद्दीत जर गेलो तर ते येणारच ना. मानव वस्तीमध्ये कुठे येणार आहे, ते नाही येऊ शकत. पण आपण वस्ती काय केली, जंगलामध्ये शिरलो आपण, मग ते प्राणी जंगलात तर येणार ना. मग आपण त्यांच्या वस्तीमध्ये गेल्यामुळे काय होणार, ते आपल्या वस्तीमध्ये येणारच. मग ओरड करून उपयोग नाही. तर बंधू आणि भगिनींनो, स्वतःची काळजी घ्या. आज रात्री 2 वाजल्यापासून परत एकदा पावसाचे थैमान सुरू होणार आहे आणि श्रीमान डक यांनी सांगितल्याप्रमाणे हे 30 तारखेपर्यंत असेच चालू राहणार आहे. आणि आज जे वातावरण निर्माण झालेले हे ताशी 100 ते 150 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. वारा आणि पाऊस बरोबर राहणार आहे. एखादी वेळेस मुसळधार पावसाची शक्यता असू शकते, ढगफुटी होऊ शकते किंवा रिमझिम पण पडू शकतो किंवा वाऱ्याच्या साह्याने घराची नासधूस पडझड होऊ शकते. आणि आपण आपली काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.